नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस ची जी सीईटी असते त्यामधलं रिझनिंग सेक्शन असतं त्याची कन्सेप्ट पाहणार आहोत विथ टिप्स अँड ट्रिक्स. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल अशी आमची गॅरंटी आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अपडेटेड व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही अपडेटेड राहाल. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आम्ही एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केला आहे तुमची एक्झाम मध्ये तुम्हाला 90+ मार्क्स मिळण्यासाठी. तर त्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळतील, त्यासोबतच 2000+ एमसी क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त 2000 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आल्या आहेत. अजून कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील किंवा कुठल्याही प्रकारचे क्वेरीज असतील तर मी दिलेल्या स्क्रीनवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जर हा कोर्स जॉईन करायचा असेल तर प्ले स्टोर वरती ग्लोबल ऑनलाईन असे सर्च करा. असं सर्च केल्यानंतर तुम्हाला खाली आपला ऍप दिसेल, त्या ऍपवरती जाऊन तुम्ही कोर्स एनरोल करू शकता. ओके, चला तर आता टॉपिक कडे वळूयात. आहे इन द गिवन डायग्राम रेक्टेंगल रिप्रेझेंट आर्टिस्ट, circle represent players and triangle represents doctors. So how many players are there who are neither artists nor doctors? आता आपल्याला इथे म्हटलंय, पहा डायग्राम देखील दिली आहे. सर्कल काय रिप्रेझेंट सॉरी रेक्टँगल काय रिप्रेझेंट केलंय तर आर्टिस्ट, ए आर फॉर आर्टिस्ट. सर्कल काय रिप्रेझेंट करते प्लेयर्स, पी फॉर प्लेयर्स. आणि ट्रायंगल काय रिप्रेझेंट करते तर डॉक्टर्स. ओके, सो हाऊ मेनी प्लेयर्स आर देअर हु आर नायदर आर्टिस्ट नॉर डॉक्टर्स. इथे काय विचारलंय की असे किती प्लेयर आहेत जे आर्टिस्ट देखील नाही आहेत आणि डॉक्टर्स देखील नाही आहेत, फक्त ते प्लेयर्स आहेत. सो इथे किती येतील? आता प्लेयर्स कशात आहेत? सर्कलमध्ये. आता हा जो 25 जो नंबर आहे तो असा नंबर आहे ज्यामध्ये आर्टिस्ट देखील नाही आहेत आणि डॉक्टर देखील नाही आहेत. सो इथे करेक्ट ऑप्शन काय येईल तर ऑप्शन बी. समजलं का? ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. In the following diagram, circle represents players, triangle represents doctors, and rectangle represents artists. Then how many artists are also players? आता इथे पहा, सेम क्वेश्चन आहे. सर्कलला काय आहे? प्लेयर्स, ट्रायंगल डॉक्टर्स अँड रेक्टँगल आर्टिस्ट. ओके, देन हाऊ मेनी आर्टिस्ट आर ऑल्सो प्लेयर्स, म्हणजे आर्टिस्ट आणि प्लेयर्स यांचा नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, तर आर्टिस्ट किती आहेत फाइंड आउट करा आधी. तर आर्टिस्ट आणि प्लेयर दोन्ही पण आहेत, म्हणजे स्क्वेअर सॉरी आर्टिस्टला काय आहे तर रेक्टँगल आहे. रेक्टँगल पण पाहिजे आणि सर्कल पण पाहिजे, बरोबर आहे. असे कोणते कोणते आहेत पहा. हे पण आहेत, हे पहा, हे एक आहे, ह्याचा नंबर किती आहे तर 22 आहे. आणि अजून काय, हे पण आहेत पहा. हा एक आहे, 3 जे आहेत ते आर्टिस्ट आहेत, प्लेयर्स आहेत आणि डॉक्टर्स देखील आहेत. पण यामध्ये प्लेयर्स आणि आर्टिस्ट हे दोन्ही पण येतात. सो हे पण येतील. इथे काय येतील 22 आधीचे आणि हे 3, म्हणजे टोटल किती येतील 25. म्हणजे 25 लोक हे आर्टिस्ट पण आहेत आणि प्लेयर्स पण आहेत. सो करेक्ट ऑप्शन इथे काय येईल ऑप्शन सी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. Which of the following diagrams indicates the best relation between travelers, train, bus? आता पहा, बस आणि ट्रेन हे दोन वेज ट्रॅव्हल करण्यासाठी, आणि यांच्या थ्रू कोण ट्रॅव्हल करतं तर ट्रॅव्हलर्स. सो ट्रॅव्हलर मध्ये येतं आणि यांच्यासोबत कोण कोण येतं. इथे बस येईल, हा ट्रॅव्हलर झाला, राईट. हे इथे बस येईल आणि ट्रेन येईल. आता ट्रेनचा आणि बसचा दोघांचा काही रिलेशन आहे, पण बेस बस आणि ट्रॅव्हलरचा आहे आणि ट्रेन आणि ट्रॅव्हलरचा आहे. सो अशी डायग्राम बनेल, बरोबर आहे. म्हणजे इथे ऑप्शन कुठला राईट असेल
तर सी ऑप्शन हा करेक्ट असेल. सॉरी, सी ऑप्शन हा करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम indicates the best relation between women, mothers and engineers? आता पाहू इथे. आता वुमेन्स, या सगळ्या वुमेन्स या मदर्स असतात, राईट, आणि त्या इंजिनियर्स देखील असू शकतात, बरोबर आहे. आता पहा, सगळ्या इथे पाहू, आता इथे डायग्राम काढू. सगळ्या वुमन्स या मदर असू शकतात, बरोबर आहे. सगळ्या मदर्स असू शकतात आणि काही इंजिनियर्स देखील असू शकतात, बरोबर आहे. सगळ्या वुमेन्स इंजिनियर्स असतील असं आहे का? नाही, सगळ्या वुमेन्स या मदर्स असू शकतात. ओके, त्यासोबतच काही वुमेन्स, काही मदर्स या देखील इंजिनियर्स असू शकतात. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन काय येईल? तर ऑप्शन ए हा करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. Which of the following diagrams indicates the best relation between factory, product and machinery? आता पहा, प्रोडक्ट आणि मशिनरी हे वेगवेगळे आहेत. ओके, पण हे दोन्ही गोष्टी आपल्याला फॅक्टरीमध्ये बघायला मिळतं, बरोबर आहे का. जर हा प्रोडक्ट असेल आणि हा मशिनरी असतील, तर या दोन्ही गोष्टी आपल्याला कुठे पाहायला मिळतं? तर फॅक्टरीमध्ये पाहायला मिळतं. सो अशी ही प्रॉपर डायग्राम असेल. ओके, सो इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. Which of the following diagrams indicate the best relation between author, lawyer and singer? आता पाहिजे, ऑथर म्हणजे जो बुक लिहितो, तर हा एक वेगळं प्रोफेशन आहे. नंतर लॉयरचं एक वेगळं प्रोफेशन आहे आणि सिंगर आहे याचं देखील एक वेगळं प्रोफेशन आहे. म्हणजे हा काय झाला? ऑथर, हा झाला लॉयर आणि हा झाला सिंगर. म्हणजे तिघही एकमेकांशी रिलेटेड नाहीये. सो इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी. करेक्ट डायग्राम बी मध्ये बरोबर येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. Select the set of classes, the relationship among which is best illustrated by the following Venn diagram. आता डायरेक्ट आधी ऑप्शन्स कडे जाऊ. आता पहा, फादर्स, ब्रदर्स आणि मेल्स यांची कशी डायग्राम येईल? तर मेल्स हे, सॉरी, मेल्स यांच्यामध्ये हे फादर पण असू शकतात आणि हे ब्रदर पण असू शकतात. ओके, आणि ब्रदर हे फादर असू शकतात, फादर हे ब्रदर असू शकतात. सो फादर आणि ब्रदर हे दोघं इंटर रिलेटेड आहेत आणि फादर आणि ब्रदर हे दोघं पण काय आहेत? तर मेल आहेत. सो अशी डायग्राम याची, आणि ही डायग्राम आणि आपल्याला जी गिवन डायग्राम आहे ती सेम आहे का? नाही. सो हा ऑप्शन कट होईल. नेक्स्ट आहे मदर्स अँड डॉक्टर्स. आता ही पाहू डायग्राम कशी येईल. आता पहा, काही मदर्स या आंटी असू शकतात आणि काही मदर या, सॉरी, काही आंटी या डॉक्टर सुद्धा असू शकतात, मदर आणि आंटी. सो इथे रिलेशन काय आहेत? हे एकमेकांशी सगळे इंटर रिलेटेड आहेत. ओके, सो यांची डायग्राम अशी येईल. ही जर आंटीची असेल, ही मदरची असेल, तर ही डॉक्टरची असेल, बरोबर आहे. ही डायग्राम आणि गिवन डायग्राम सेम दिसत आहेत का? नाही. सो हा ऑप्शन कट होईल. नेक्स्ट पाहू, नेक्स्ट ऑप्शन काय येईल? लिटरेट्स, इंजिनियर्स, फार्मर्स. आता पहा, सगळे इंजिनियर्स हे लिटरेट्स असतात आणि काही फार्मर्स हे लिटरेट्स असतात, बरोबर आहे. सो सगळे लिटरेट्स हे काय असतात? इंजिनियर्स असतात. सो इथे काय येतील? इंजिनियर, आणि हे काय येईल? लिटरेट्स.
आणि काही फार्मर्स हे लिटरेट्स असतात. सो इथे काय येईल? फार्मर्स. बरोबर आहे. अशी डायग्राम येईल थर्ड ऑप्शनची. आता पहा, ही डायग्राम आणि गिवन डायग्राम बरोबर आहे का? एक्झॅक्ट सेम आहे का? नाही. सो हा पण ऑप्शन काय होईल? कट होईल. नेक्स्ट राहिला डी ऑप्शन. आता पाहू डी ची काय? ग्रँडफादर्स, फादर्स आणि मेल्स. आता पहा, सगळे ग्रँडफादर्स हे फादर्स होऊन गेलेत, बरोबर आहे. आणि हे सगळे फादर्स हे मेल्स असतात, बरोबर आहे. मग ही अशी डायग्राम येईल, म्हणजे ही मेल्स, हे फादर्स आणि हे ग्रँडफादर्स. आणि पहा, ही डायग्राम आणि गिवन डायग्राम सेम आहे. सो इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन पाहू. Which of the following diagram shows the relation between all these? Ireland, Dublin, Greece. आता पहा, हा आयर्लंड हा एक देश आहे आणि ड्युब्लिन त्याची कॅपिटल आहे. सो इथे काय येईल? हा एक देश आहे, आय फॉर आयर्लंड पकडून, आणि त्याची कॅपिटल काय? ड्युब्लिन. ओके. आणि ग्रीस जर पाहिला तर ग्रीस हा अजून एक देश आहे, कंट्री आहे. सो या दोघांशी रिलेशन असेल का यांचं? नाही. हा एक वेगळा देश आहे. सो इथे काय येईल? ग्रीस. तर याची डायग्राम कशी येईल? तर ऑप्शन ए मध्ये याची करेक्ट डायग्राम आहे पहा. सो इथे करेक्ट ऑप्शन असेल ए. ओके. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आता व्हिडिओ इथेच थांबूया. काही डाऊट्स असतील तर मला कमेंट डाऊन करा. थँक्यू. नाईस डे. बाय.